नमस्कार, VK न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। किल्लारी येथे 1993 साली महाप्रलयकारी भूकंप झाला। या भूकंपात मृत पावलेल्या लोकांची आठवण म्हणून स्मृतिस्तंभ उभारण्यात आला। या स्मृतिस्तंभास मान्यवरांच्या हस्ते श्रद्धांजली वाहण्यात आली। प्रथमतः स्मृतिस्तंभास सलामी गार्डच्या वतीने सलामी परेड घेण्यात आला। यावेळी आमदार अभिमन्यू पवार साहेब, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे मॅडम, पोलीस अधीक्षक अमोल तांबे, पोलीस उप अधीक्षक कुमार चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना, उपविभागीय अधिकारी अविनाश कोरडे, तहसीलदार घनश्याम अडसूळ, गटविकास अधिकारी अनंतकुमार मिरगणे, पोलीस निरीक्षक विशाल शहाणे, सरपंच सौ सुलक्षणा धनराज बाबळसुरे व इतर नागरिकांनी श्रद्धांजली वाहण्यात आली। श्रद्धांजली वाहिल्यानंतर सलामी पोलिसांनी हवेत बंदुकीच्या 3 फैरी झाडून स्मृतिस्तंभास मानवंदना देण्यात आली। पेशकार फायर फिरवार पेशकार फायर फिरवार पेशकार फायर खाली कर गार्ड बाजू शट। नमस्कार। 30 सप्टेंबर 1993ला जी किल्लारीमध्ये भूकंपाची घटना झाली होती, तर ती फक्त किल्लारी नाही तर पूर्ण महाराष्ट्राला हादरून देणारी घटना होती। आजही इतक्या वर्षानंतर त्या ज्या आठवणी आहेत किंवा त्याच्यामधल्या आहेत त्या सगळ्यांच्या मध्ये आजही जिवंत आहेत आणि गेल्या कित्येक वर्षापासून किल्लारीमध्ये माननीय आमदार असतील, सर्व जुने ग्रामस्थ आहेत आणि इतरांच्या सगळ्याच्या पुनर्वसनाचे विषय असतील किंवा याच्यासाठी जिल्हा प्रशासन नेहमीच संवेदनशील आहे। आज मी जिल्हा प्रशासन पूर्णच मुख्य कार्यकारी अधिकारी SP आम्ही सर्वजण या ठिकाणी मृत पडलेल्या सर्व व्यक्तींना या ठिकाणी आदरांजली वाहण्यासाठी आलेलो आहोत। सुमारे 32 वर्षापूर्वी झालेल्या प्रलयकारी भूकंपामध्ये आमचे अनेक नागरिक या ठिकाणी मृत पावले। त्या नागरिकांप्रती आज आम्ही आदरांजली अर्पण करतोय। हजारो नागरिकांचं मृत्यू या भूकंपामध्ये झाला होता आणि आजही त्याच्या खुणा स्पष्ट दिसत आहेत आणि आजही 30 सप्टेंबर आला की किल्लारी आणि परिसरातील लोक झोपतच नाही। इतक्या खुणा, इतकी तीव्रता त्याची होती की आजही 32 वर्षानंतर लोकांना ती भीती अजून धडकी भरते। पण या निमित्तानं शासकीय मानवंदना आपण आदरांजली दरवर्षी आपण अर्पण करतो, याही वर्षी ती अर्पण केली आहे। पण अर्पण करत असताना आजही 32 वर्षानंतर काही प्रश्न अजून प्रलंबित आहेत, त्यावरही आम्ही फोकस केलेला आहे। मी आमदार झाल्यापासून जवळपास 70% प्रश्न निकाली लागलेले आहेत। काही किल्लारीचे तर विषय सगळे संपलेले आहेत।
परंतु आता जे काही परिसर बाजूचा आहे तर त्या परिसरामधील कबाल्याचे विषय महत्त्वाचे राहिलेले आहेत. जशी आता मी विधानसभेमध्ये मागणी केली होती त्यावर मुख्यमंत्र्यांनी आदेश पण दिले होते. त्यांच्या आदेशानुसार धाराशिव आणि लातूर जिल्ह्यातील भूकंपातील तिन्ही कॅटेगरीतील गावांचं पुनर्वसनाची मागणी मी केलेली आहे. कारण त्यावेळेसची घरं, त्यावेळेसची रोड, त्यावेळेसच्या नाल्या पूर्णपणे आता जवळपास नाहीशा झाल्यासारखं आहे. आणि किल्लारीमध्ये हे मोठं गाव आहे, त्यामुळे किल्लारीमध्ये 60 किलोमीटरची रोड आहे. त्यामुळे असे प्रत्येक ठिकाणच्या रोडचं पुनर्बांधणी व्हायला पाहिजे. आणि त्यावेळेस 2चे 4 हात झाले, 4चे 8 हात झालेले आहेत. त्यामुळे वाढीव घराची मागणी या निमित्ताने मी केलेली आहे. साधारण 900 कोटीचा प्रस्ताव दोन्ही जिल्ह्याचे म्हणून मदत पुनर्वसन खात्याकडे गेलेला आहे. त्यावर येणाऱ्या विधानसभेमध्ये मी चर्चा धरून आणणार आहे आणि त्याच्यावर कसा मार्ग काढता येईल आणि या लोकांना कसा न्याय देता येईल यावर माझा फोकस असणार आहे. अतिवृष्टी झाली आहे, शेतकऱ्यांची दिवाळी गोड होईल का? 100% शेतकरी दिवाळी गोड होईल. 31 ऑगस्टपर्यंतचे सर्वे झालेले, त्या सर्वेनुसार आता कालपासून त्यांच्या खात्यावर पैसे पडायला चालू झालेले शेतकऱ्यांच्या खात्यावर. आता सप्टेंबरमध्ये खरा पाऊस झाला, अतिवृष्टी जी झालेली आहे, महापूर पूर वगैरे. तर आता तुम्ही बघितलं सर्वेची गरज नाही, सिंगल सर्वे. आता साहेबांनी सांगितलं की सरसकट, त्यामुळे सरसकटच जिल्ह्यातला कुठलाही शेतकरी वंचित राहणार नाही याची पूर्ण तजवीज जिल्हा प्रशासनानं आणि शासनाने केलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मी आवाहन करतो या निमित्तानं की निश्चिंत राहावं, सरसकट मदत मिळणार आहे. त्याचबरोबर जे ओढ्याकाठची नदीकाठची गावं आहेत किंवा जे शेती आहे ती खरडून गेलेली आहे त्यांना वेगळा वाढीव अतिवृष्टीच्या शिवाय प्लस ॲडिशनमध्ये त्यांना वेगळा वाढीव मावेजा मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळीच्या पूर्वीच आमचा मानस आहे की त्यांच्या खात्यावर पैसे टाकावे. थँक्यू सर. अशाच न्यूज पाहण्यासाठी वेकी न्यूजला सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉन प्रेस करा.